माणसाला जीवनात अन्ना इतके वाचन महत्वाचे. नेरुरकर. वाचन चळवळीचे प्रभावी कार्य केल्यास शाबा जोशी ग्रंथप्रेमी पुरस्काराने जगन्नाथ नेरकर यांचा सन्मान. सोहम अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी घडवल्याचे कार्य. वाचन चळवळीचे प्रभावी कार्य केल्याबद्दल सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिकाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांचा शाबा जोशी ग्रंथप्रेमी पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणे. साने गुरुजी संस्कार साधना संस्था पुणे यांच्या वतीने एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात कर्तृत्ववान मान्यवरांच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेतर्फे साने गुरुजी संस्कार साधना जीवन गौरव पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत यांचा इतिहास साहित्य आणि हेरिटेज वॉक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला. तसेच श्रीमती प्रमिला पुराणिक स्मृती जीवन गौरव पुरस्कार सातारा येथील ॲडव्होकेट वर्षा लक्ष्मण देशपांडे यांना गर्भलिंग निदान प्रतिबंधक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल देण्यात आला. सर्वोदय जयवंत मटकर या सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सुभाष पाटील आणि श्रीमती विमल मुंडे यांना देण्यात आला. पाटील गेले कित्येक वर्ष विनोबाच्या साहित्य प्रसाराचे कार्य करीत आहेत. मुंडे या दिव्यांग मुलांसाठी क्षेत्रात कार्यरत. प्राध्यापक पुराणिक आदर्श शिक्षक पुरस्कार डॉक्टर विजयश्री राजेंद्र पाटील यांना आदिवासी शैक्षणिक सर्वांगीण विकास कार्याबद्दल देण्यात आला. आणि शाबा जोशी ग्रंथप्रेमी पुरस्कार सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांना सोहम अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी घडवण्याचे कार्य व वाचन चळवळीचे कार्य केल्याबद्दल देण्यात आला. या प्रसंगी सर्वच पुरस्कार प्राप्त विजेत्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप गरुड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तरुण पिढीने अशा प्रकारच्या कार्यात अधिकाधिक संस्थेने सामील व्हावे असे आवाहन केले. तसेच जगन्नाथ नेरकर यांनी माणसाला अन्ना इतकेच आनंदी जीवनासाठी वाचनाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. या प्रसंगी संस्थेच्या कार्यकारी सदस्य अरुणा हिंगणे पाटील यांच्या आचार्य यांच्या सर्वोदय विचार 21,000 रुपयांची देणगी अलकापुरी यांनी प्रस्तावित केली. ॲडव्होकेट संतोष मस्के यांनी सूत्रसंचालन केले.